मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा पुरावा हाती आलेला आहे। अमेडिया कंपनीची बाजू मांडण्यासाठी 1 जून 2021 ला पार्थ पवार यांनी प्रशासनाला पत्र लिहिलं होतं। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे पत्र बाहेर माध्यमांसमोर आणलेलं आहे। पार्थ पवारांवरती आता तरी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ही विजय कुंभार यांनी केलेली आहे। भूखंड लाटण्यासाठीच पार्थ पवारांनी कंपनीची स्थापना केली असावी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबतचा आरोप केलेला आहे। तर तेजवानीने जे पैसे भरले त्याच्यावर तिने पैसे भरल्या संदर्भामध्ये एक्नॉलेजमेंट मागितलेली आणि त्या एक्नॉलेजमेंटवर रेव्हेन्यू ब्रँचची सही सुद्धा आहे, शिक्का सुद्धा आहे। म्हणजे ते पैसे भरले होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आता पैसे भरले नाहीत असं दाखवून त्यांचं पुढे हे सगळं सारवासारव करण्याचा प्रयत्न चाललाय। 6 नोव्हेंबर 2025 ला एक पत्र देण्यात आलंय। त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अशा आम्ही प्रॉपर्टी ती नावावर घेतलेले, कायदेशीर पैसे भरले वगैरे सगळं झालंय आणि तरीही अजून पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालोय आणि आम्हाला त्या संदर्भात आम्हाला तुमच्याकडे काहीतरी सांगायचं असं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्रावर जे नाव आहे ते सही जी आहे ती पार्थ पवार यांची आणि पहिल्या याच्यावर जे नाव आहे ते पार्थ पवारांचं आहे। ही 6/11 ची सही आहे आणि पार्थ पवारांची सही आहे। ही कागदपत्र प्रशासनाकडे, हीच कागदपत्र पोलिसांनाही मिळायला हवी होती, परंतु आता जणू काही त्यांचा संबंध नाही असं सांगून या सगळ्या प्रकारावर जो पांघरून टाकायचा प्रयत्न झालाय। तर या सगळ्या प्रकरणामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी थेटपणे पार्थ पवार यांची सही असलेलं पत्र आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमानी आहेत। अंजलीताई, आपण सातत्याने या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून म्हणतात की पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा का दाखल झाला नाही आणि आता विजय कुंभार यांनी थेट पार्थ पवार यांच्या सहीचं पत्र समोर आणलेलं आहे। आपली अर्थातच या सगळ्याविषयीची पहिली प्रतिक्रिया। आम्ही जेव्हा ही पत्र बघितली तेव्हा आम्ही दोघांनी चर्चा केली आणि मला असं वाटलं की नुसतंच ट्विट करण्यापेक्षा कुंभार यांनी याच्यावर पत्रकार परिषद घेऊन बोललं पाहिजे आणि कारण त्यांना जी आताची मिळालेली माहिती आहे ती अतिशय गंभीर आहे की जर पार्थ पवार यांनी 2021 मध्ये जर हे पत्र लिहिलं होतं 1 जून 2021 ला आणि खाली त्यांची सरळ सरळ सही आहे। आता हे काही अमेडिया एंटरप्राइजेस LLP म्हणून त्यांनी दिलेलं पत्र नाहीये, हे पार्थ पवार या वैयक्तिक नावावर गेलेले आहे। त्याच्या संदर्भ याच जमिनीचा आहे, याच जमिनीमधल्या वतनाची आहे, अमुक आहे तमुक आहे, म्हणजे सगळी माहिती त्यांना होती। या जमिनीवर त्यांचा डोळा होता हे देखील यांनी सिद्ध होत आहे। एवढंच नाही, जे दुसरं पत्र आहे 6 नोव्हेंबर 2025 आत्ताचं, जेव्हा सगळा खुलासा झाला त्यानंतर पार्थ पवारांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यात काय लिहिलंय त्यांनी ते अतिशय महत्वाचं आहे की आम्हाला काही काही अशा बातम्या येत आहेत, या बातम्यांमधनं अमुक अमुक बाहेर येत आहे आणि याच्यावर आम्ही जी घेतलेली जमीन आहे ती कायद्याने घेतलेली आहे, त्याच्यावर आम्ही खुलासे करायचे आहेत, आम्हाला हिअरिंगची वेळ द्या अशी मागणी जर त्यांनी कलेक्टरांकडे केली असेल याचा अर्थ पार्थ पवार यांनीच हे सगळा व्यवहार केलाय आणि आता तात्काळ नाव त्यांचं FIR मध्ये घालणं गरजेचं आहे। पण आता हे ओपन अँड शट आहे की दिग्विजय पाटील हा छोटूसा एक व्यक्ती आहे ज्याला फक्त सांगण्यात आलं की तू सही कर म्हणून त्यांनी केली। याचे करते धरते सगळे जे आहेत ते पार्थ पवार हेच होते। अगदी जर आपण अमेडिया कंपनीची स्थापना झाल्यापासूनचा विचार जर केला तर आधी शीतल तेजवानी खटाटोप करते, हायकोर्ट मूव्ह करते, एवढंच नाही तर त्याच्यानंतर ही कंपनी बनवण्यात येते। 21 मध्ये पार्थ पवार स्वतः वैयक्तिक कपॅसिटीमध्ये हे पत्र लिहितात आणि त्यानंतर झालेलं सगळं जो मोठ्या एकानंतर एक फ्रॉड झाला तो आपण बघितला आणि आता हे 6 तारखेचं पत्र आलंय याच्यात तर पार्थ पवार म्हणतात की आम्ही ही कायद्याने घेतलेली आहे आणि आम्हाला याच्यात कलेक्टरांनी हिअरिंग द्यावं। आता हे ओपन अँड शट आहे। आता याच्यात जर सरकारने कारवाई केली नाही तर मात्र मोठं आंदोलन करण्याची गरज आहे असंच मला वाटतंय। आता ओपन अँड शट झाल्यानंतर तात्काळ तात्काळ पार्थ पवारांवर कारवाई ही झाली पाहिजे। त्यांचं नाव FIR मध्ये येऊन त्यांना इंटरोगेशनसाठी बोलवलं गेलं पाहिजे।
बरं, अंजली दमानियाताई, धन्यवाद. आपण या सविस्तरपणे ही भूमिका मांडली त्यासाठी. तर पार्थ पवार यांच्याविषयी आता गुन्हा दाखल व्हावा या सगळ्या प्रकरणामध्ये, यासाठीचा दबाव आपल्याला एकूणच वाढताना पाहायला मिळतोय.